बोलताय की सर शेतीमध्ये काय करताय. खरं सांगतोय, शेतीमध्ये दिवस ना ही वाढ बघत बघत या झाडांची, या फुलांची, या एक एक छोट्या छोट्या वनस्पतींची वाढ बघत ना दिवस कसा जातो ना कळत पण नाही. त्यांना आलेली फुलं, नवीन पालवी फुटलेली आहे, खूप मजा वाटते मग. आणि त्यामुळे काय होतं आहे, असं मजा वाटते ना की लावलेली झाडं, आपण लावलेल्या झाडांना फुलं येतात. ही बघा ना, आता ही मे महिन्यामध्ये येतात. बघा कसे आलेत बघा. ही बघा, कुठेही जागा मिळू दे तिथून बघा कशी फुलं आलेत ती. बरोबर एप्रिल मे महिना आला की यांची फुलं चालू झाली. आणि त्यामुळं काय होतं माहिती का, त्यांची वाढ बघायला, गणपती बाप्पा मोरया, त्यांची वाढ बघायला, त्यांना आलेली फुलं बघायला असा दिवस न कळत निघून जातो ना, कळतसुद्धा नाही. बघा ना कशी फुलं, सगळी फुलं फुललेत बघा अशी मस्तपैकी. आणि असं सराउंडिंग पाहिलं ना आपोआप मजा वाटते. आंबे आलेत, आता काही दिवसांनी पाडायला लागतील. पक्ष्यांना अगोदर कळणार आहे, आमच्या अगोदर. चाफा भरला आहे, बोगनवेलला फुलं आलेत भरपूर. मग असा दिवस आहे ना, हा असा दिवस आनंदात जातो. चाफा बघा ना किती लाल चाफा. कृष्णकमलला पण फुलं आहेत, वरती आहे पण कृष्णकमलचा वेल. असा दिवस एकदा पाहिलं की बरं वाटतं, त्यांनासुद्धा बरं वाटतं. हे बघा, सकाळपासून आलो नव्हतं त्यांच्याकडे, त्यांना पण वाटेल आला आहे की अजून आला नाही. आलो रे बाबा, तुम्हाला पण घेतलं. घरी जाऊन व्यवस्थित तुम्हाला बघेल सगळ्यांना. हां, आहेत तुम्ही सगळे मोजतात. हां, असेच राहा रे बाबांनो. हां, शांतपणे. तुझे आंबे लवकर कधी मोठे होणार रे बाबा. एवढी जागा सगळी घेतली, सगळी एकट्याने एवढी जागा घेतली. जांभळं आहेत. हां, तुझ्याकडे पण आलो रे. हां, का आनंद वाटते त्याला पण ना. बघा कशी. हां हां हां, मस्त. आलो आलो आलो, तुमच्या सगळ्यांकडे आलो बघा. चला. का रे बाबा, आहे ना बरोबर. हां, आहेत तुम्ही पण व्यवस्थित. हो, आहात आहात. गेल्या वेळी पण तेवढेच होतात, आता पण आहात. आम्हाला कसं आहे, तू पावसाळ्यात दे रे बाबा. नीलम, पक्ष्यांना कळतं ना. हे बघा, हे पक्ष्यांना कळतं आहे बघा. ए बघा, पक्ष्यांना कळालं बघा. ए बघा, आपल्या अगोदर पक्ष्यांना कळालं. हां, तू आलास लवकर बाबा. चालेल, तुझ्याकडे पण बघू. तुम्ही या सावकाश. जून महिन्यामध्ये आपली तयारी. नीलम, जून महिन्यामध्येच सगळ्यांकडे आलो आहे बाबा. हा, बाकी कमी आला रे हवे. तू नाराज आहे माझ्यावर. तर नाराज बिराज नाही व्हायचं रे. हो ना, मस्त यायचं. पाण्यापिण्याचं काही शॉर्टेज तुम्हाला नाही आहे, सगळ्या बाजूला आहे. बरोबर बरोबर आहे, काय टेन्शन नाही आहे. तू लवकर येणार आहेस. चालेल, लवकर या, आराममध्ये. आपण 15 मे नंतरच आपण बघूया. लागलेत सगळे. तुम्ही बरे आहात, आतमध्ये येईल नंतर. झेंडू पण चांगला आला आहे. चालेल चालेल. हां हां,
मस्त कसे. हां आता निघतो मी, पुन्हा भेटू संडेला. हां अशीच राहा. हां तुझं काय रे बाबा रायवळ, बरं आहेस, चांगलं आहेस ना? हां रायवळ आंबा गोड लागतो खूप खायला, मस्त. बकुळीची फुलं भरपूर पडलेत खाली, बघा ही बघा कशी आलेत बघा बकुळी. हे बघा बकुळीची फुलं. गुलाब तुम्ही पण आलात, ठीक आहे. आणि तिकडे आपले फणसोबा. तुम्ही असेच राहा रे मस्तपैकी. तुम्हाला उशिरा काढू आपण, असेच आनंदात राहा. हां चंदन, चंदनाचं झाड, तू पण तसंच राहा व्यवस्थित. हे रेकॉर्ड करणार यावेळी, मला 100% माहिती आहे की रेकॉर्ड ब्रेक काम हेच लोक करणार. लंगडा तुला जरा वेळ लागेल रे बाबा, लवकर नाही काढणार तुला. तुम्ही सगळे व्यवस्थित आलेत, भरपूर आलात. असेच राहा, आनंदी राहा मस्तपैकी. जेव्हा मला वाटेल आणि तुम्हाला वाटेल त्यावेळी आपण हे करू. तुम्ही पूर्ण परिपक्व व्हा, मग त्यानंतर आपण तुम्हाला काढू. बस तोपर्यंत मी काय तुम्हाला हात लावणार नाही. काय टेन्शन घेऊ नका, मस्त वाढा, पाहिजे तसं खा. आता तुम्हाला पाणी बिणी भरपूर दिलं आहे बघा, काय टेन्शन घ्यायचं नाही. हां सगळ्या बाजूला तुला जेवढं पाहिजे पाणी तेवढं पाणी दिलं आहे, टेन्शन घेऊ नकोस. फक्त वाढायचं काम तुझं आता. हां बरोबर, बघा कसे आले. बघा वा 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 मस्त चमकले बाकी ह्या वर्षी तुम्ही. संध्याकाळची 6 वाजता बाग बघा कशी आहे, एकदम. निघलं ना आपण आपल्या आकाश आहेत. वारे पण सुटलेत चांगले, आंबे पण भरलेत चांगले. हे बघा ना सगळे आंबे. 10-15 दिवस थांबा रे बाबांनो, आपण काढू सगळे. तुम्हाला काढू मस्तपैकी सगळे सगळे, टेन्शन घेऊच नका कोणी, सगळ्यांना काढणार आहे. हां घाबरू नका. हां तुला पण रे, हां तू एकटा आहेस ना, तुला पण काढणार. फक्त 15 दिवस थांब तू. हां अशी आपली बाग. इकडे चिक्कूची बाग, हे लिचीचं झाड लावलं होतं ना. आंबे बघा स्विमिंगच्या इकडे सगळे आहेत. हे कसे आंबे आहेत आणि समोर स्विमिंग. चिकू पण झालेत आता, काढायला लागतील. सगळे लाल झालेत एकदम. का असतं झालेलं चिकू कसं ओळखायचं ना, असं लाल झालेलं असतं पूर्ण. आणि सगळ्या झालेत सगळे चिकू. लपू नका रे बाबांनो, तिकडे निघाले सगळे, मी पण निघतो. चालू आहे फिल्टर पण बघा, थंड वारे कशी मस्तपैकी एकदम. पाण्याची बॉटल घेऊ दे, थोडं पाणी प्यायला लागेल. हां कशी चाललीत, लतानानी चालली, अक्का चालली. आणि बागेमध्ये आंबे आहेत ना भरपूर आलेत.
पडतात पण भरपूर. केशर पण चांगलं आहे. तो बघा केशर तिथे. हा का तुम्ही बोलत होते ना केशर दाखवा, तर केशर इकडे आहेत. ह्या झाडाला केशर. ते पण होतील लवकरच. हे बघा हे कसे मस्त लागले ते पण. एकदम मस्त आहेत ते पण. आज सगळं ना इकडे आम्रपाली आहेत सगळे. लिंब बघायची का लिंब उन्हाळ्यातली मे महिन्यातली. हे का कसे लिंब, कसे लिंब भरले बघा. हे का पाणी द्यावं लागेल भरपूर. पानं कमी लिंबू जास्त. त्याच्यामध्येच आम्रपालीने जागा मारली. दोघांना प्रॉब्लेम. ही बागच अशी फिरतोय. केशर प्रत्येक झाडावर आंबे आहेत. म्हणजे कुठे नाही असं नाही आहे, सगळ्यांवर आहेत. हा रायवळ पण आला आहे. हे आंबे गोड लागतात एकदम मस्त खायला, एकदम भारी. माझं फेवरेट जर कोणतं म्हणाल ना तर रायवळ आंबा माझा फेवरेट. हापूस, लंगडा, चौसा, दशेरी, पायरी हे चालतं, पण त्याला रायवळची सर नाही आहे. किती खा रायवळ. रायवळ आंबे किती खा, काही टेन्शन नव्हतं. मस्त वाटतात खायला, एकदम बेस्ट. चालू झाले पडायला खाली खाली, उचलायला लागतं. हे चालू झाले, लक्ष द्यावं लागेल. हे का ह्याच्यावर पण भरपूर आहेत. संध्याकाळची वेळ म्हणजे संध्याकाळी आंबे दिसतात, लांब लांबच दिसतात. आम्रपाली आंबा किती येतो हे बघा. ही खालची आणि ही जमीन, इथून ही जमीन आणि इथून हा आंबा चालू झाला. बेस्ट व्हरायटी बघा. हे बघा इथून इथे ही बाजूला. आणि हे हिरवं कापड का लावलं आहे माहिती आहे का? निळगाय आमच्याकडे येते आणि निळगाय आली ना ती आंबे खाते हे, आणि त्याच्यामुळे त्यासाठी हिरवं कापड लावलं आहे. तेवढीच सेफ्टी राहते, परंतु तरी खाल्लेत भरपूर. बेस्ट व्हरायटी आहे एकदम. हा एकच झाडाचा आपण दाखवतो तुम्हाला. तो आला आहे बघा किती. इकडून बघा, फक्त गुच्छांनी आला आहे, गुच्छांनी. सिंगल झाड. हे आंबे बघा. आता अजून इकडे बघा, इकडे खाली आहे बघा. इकडे बघा, हे खाली इथून बघा हे आले, हे इकडून हे बघा, ही जमीन आणि हे आंबे. हे बघा कसे आलेत बघा. आता बाहेरच्या बाजूने बघा, हे बघा, हा दुसरं झाड. आणि अशा पद्धतीनं आम्रपाली आंबा हा आलेला आहे.